सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके दिपकेंच्या लढ्याला मुंबईतनं ठाकरेंनी साथ दिलेली आहे। दादरमधील शिवाजी पार्कवर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आंदोलन केलं जातंय। उद्धव ठाकरेंनी सोनम वांगचुक आणि अभिजित दिपकेंना पाठिंबा दिला असून नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे आंदोलन आहे। तसंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। थोड्याच वेळात शिवाजी पार्कवरती ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आंदोलन केलं जात आहे। मातोश्रीवरनं आदित्य ठाकरे या आंदोलनासाठी निघालेले आपण दृश्यामध्ये बघतोय। त्याचसोबत उद्धव ठाकरे हे देखील या आंदोलनासाठी मातोश्री यांच्या निवासस्थानाहून निघालेले आहेत। आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्या सोबत आहेत। निवृत्ती, काय अपडेट या आंदोलनाचे, कधी सुरू होणार? या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमलेलेच आहेत। त्याच्याहून तरुणाई जे आहे ते आज या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पोहोचतील। उद्धव ठाकरे यांनी जी पत्रकार परिषदेमध्ये जी पक्षाची भूमिका मांडली होती त्याच्याहून प्रखर भूमिका आज मांडली जाण्याची शक्यता आहे, कारण की त्यांनी सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिल्यानंतर आज या ठिकाणी आंदोलनाचे आयोजन जे आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलंय आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी त्याचसोबतच मोठ्या प्रमाणात तरुणाई जी आहे या ठिकाणी रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे झेंडे त्याचसोबतच वेगवेगळी स्लोगन पोस्टर जे आहेत अनेक पदाधिकारी ज्या पद्धतीने रस्त्यावर आहेत त्याचसोबतच तरुण जे उत्स्फूर्तपणे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्या हातामध्ये भारताचा तिरंगा झेंडा त्याचसोबतच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे पोस्टर जे आहेत ते त्यांच्या हातामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। थोड्याच वेळामध्ये आदित्य ठाकरे आणि इतर नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहतील। त्याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरून भूमिका स्पष्ट केली होती। त्यानंतर आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि आज रविवारच्या दिवशी शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे, इथून ते शिवसेना भवनापर्यंत संपूर्ण या ठिकाणी जे आहे ते आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये शिवसैनिक उत्स्फूर्तपणे त्याचसोबत आपल्याला पाहायला मिळतंय। शिक्षण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशा प्रकारच्या घोषणाबाजी त्याचसोबतच पोस्टर घेऊन तरुण आणि शिवसैनिक जे आहेत उपस्थित आहेत। न्याय द्या विद्यार्थ्यांना न्याय द्या अशा प्रकारचे देखील पोस्टर जे आहेत ते पोस्टर या ठिकाणी तरुणाई आणि शिवसेने घेऊन उपस्थित आहेत। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी स्वतः सोनम वांगचुक हे जंतर मंतरवरती आंदोलनाला बसले होते आणि त्यांना काल ज्या पद्धतीने घेऊन जाण्यात आलं याचा देखील निषेध जो आहे तो या आंदोलनामध्ये या शिवसैनिकांनी तरुणाई करताना पाहायला मिळतोय। अनेक जण जे आहेत ती काळी कपडे परिधान करून या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। शिवसेनेच्या आंदोलनामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात भगवी कपडे त्यासोबतच भगवा झेंडा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसतो। मात्र हे देशासाठी आणि सोनम वांगचुक यांच्यासाठी आंदोलन असल्यामुळे आम्ही काळी कपडे सरकारचा निषेध करण्यासाठी आणि सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी तिरंगा झेंडा घेऊन या ठिकाणी उपस्थित आहोत असे अनेकांच्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या होत्या आणि खरं तर आपल्याला पाहायला विद्यार्थी तरुण मोठ्या संख्येने आलेला आहे, त्यांच्यासाठी टाळा झाला पाहिजे। तुम्ही या देशाच्या युवकांच्या हक्कासाठी आज तुम्ही पुढे आलेला निवृत्ती आणि दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय। तिथे मोठ्या संख्येनं समर्थक जमलेले आहेत आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील तिथे पोहोचतायत।